साताऱ्यातील पत्रकारांची बदनामी करून अफवा पसरवत असल्याप्रकरणी कराड येथील एक पत्रकार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याबाबतचे एक निवेदन आज मला दिलेलं आहे। या अनुषंगाने या अर्जामध्ये दिलेला जो मजकूर आहे त्याच्यामध्ये आता आम्ही योग्य कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य अधिकाऱ्याला मार्क करतोय। त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय, कोणीही असो, कुठल्याही साईडचं असो, त्यांचा काही विचारधारा असो किंवा काही असो, आपण कोणीही अफवा पसरण्याचं काम आपण करू नका। कायदेसुव्यवस्थेचा प्रश्न आपण निर्माण करू नका। जे काय आपलं म्हणणं असेल, जे काय आपलं सांगायचं असेल, ते मांडायचं असेल तर आपण योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने आपण मांडा, अशी विनंती आम्ही सगळ्यांना करतो। धन्यवाद। कराडचा एक पत्रकार विनाकारण काहीही खोट्या गोष्टी टाकतोय, त्याबद्दल आम्ही आता पोलीस अधीक्षक समीर शेख यांची गाठ घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करा आणि हा होत असलेला प्रकार लवकरात लवकर थांबवण्यात यावा असं आमचं एक म्हणणं आहे आणि त्या संदर्भात आमचं आता निवेदन आम्ही दिलेलं आहे। एक वेगळा इतिहास आहे। आतापर्यंत अनेक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत। मात्र इथल्या स्थानिक पत्रकारांच्या संदर्भात एखाद्या बाहेरच्या तालुक्यातील व्यक्ती विनाकारण दोष लावून किंवा चुकीच्या पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम करत आहे। ज्या घटना घडलेल्या नाहीत तर चुकीच्या पद्धतीने मांडायच्या आणि त्याचा प्रचार करायचा। हा प्रचार साताऱ्यातील काही 5 स्टार पत्रकार अशा पद्धतीने असल्यामुळं तो सर्वांच्याकडे संशयाची सुई ही फिरली जाते आणि विनाकारण बदनामी होते। ज्या संदर्भात घडलेला आहे किंवा घडलेलं नाही त्यांच्या संदर्भातला सुद्धा हा विषय, त्यांची काही तक्रार नाही, मात्र वेगळ्याच पद्धतीचा माणूस या संदर्भातली तक्रार करतो आणि आंदोलनाला उतरतो, ज्याचा संघटनेशी संबंध नाही, ज्याचा कुठल्या घटनांशी संबंध नाही, जो पत्रकारितेपासून बाहेर आहे, अशा व्यक्तींनी साताऱ्यातल्या पत्रकारांची बदनामी करण्याचं काहीच कारण नाही। तरीसुद्धा हा प्रकार होत असल्यामुळे आज SP साहेबांना या संदर्भात साताऱ्यातल्या सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे। SP साहेबांनी ताबडतोब या संदर्भात एक अधिकारी नेमून त्याच्याकडे ही सूत्र देऊ आणि त्याचा तपास करू अशा प्रकारचं आश्वासन सर्व पत्रकारांना दिलेलं आहे। वरिष्ठ पत्रकारांच्या विरोधात काही अकल्पित पत्रकारितेत असलेला एक व्यक्ती सातत्यानं सातारच्या पत्रकारांची बदनामी करतोय। ज्या घटना घडलेल्या नाहीत अशा घटनांच्या पोस्ट करून साताऱ्यातील पत्रकारितेची जी काही नावलौकिकता आहे ती घालवण्याचा प्रयत्न करतोय। अशा व्यक्तीला आळा बसावा आणि या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी साताऱ्यातील पत्रकारांनी आज सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन दिलेलं आहे। सदर व्यक्ती हा सातत्यानं सातारच्या पत्रकारितेचे नावलौकिकाला काळिंबा फासण्याचा प्रयत्न करत असून यामुळे आमच्या सर्व वरिष्ठ पत्रकारांची तसेच सातारा पत्रकारितेची जी काही एक प्रतिमा आहे ती राज्यभरामध्ये मलिन होण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळं याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीचं आम्ही निवेदन आज दिलेलं आहे आणि तात्काळ याच्यावर जिल्हा पोलीस प्रशासनानं कारवाई करावी आणि सदर ही जी घटना आहे याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। कराड येथील पत्रकार नसलेला पराग शेलोरकर नावाचा एक व्यक्ती गेले अनेक दिवस झाले साताऱ्यातील पत्रकारांची बदनामी करण्याच्या संदर्भातल्या पोस्ट व्हायरल करत आहे। त्या संदर्भात मी त्याच्याबद्दल गेल्या 10 दिवसापूर्वी तक्रारी अर्जही दिला होता, तरी तो संबंधित व्यक्ती अजूनही बदनामी करण्याचे प्रयत्न त्यांनी चालू ठेवलेले आहेत। त्या संदर्भात आता आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे। सर्व पत्रकारांनी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर कडक कारवाई करा आणि त्याच्यावर लवकरात गुन्हा दाखल करा। या व्यक्ती आम्ही मागासवर्गीय असल्याचं माहीत असूनही तो ग्रुपवर असे जातीवाचक शब्द वापरून आम्हाला मारहाणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी मागणी आहे। तर आम्ही सर्व पत्रकारांनी त्याचं निवेदन दिलेलं आहे। त्याचा SP साहेब म्हणले लवकरच आम्ही त्याच्यावर कारवाई करू। धन्यवाद।